भारताच्या बाहेर जी बौद्ध राष्ट्र आहे त्यांनी दबाव आणला पाहिजे आणि हा युनोवर आणायला पाहिजे. कारण हे सरकार आपल्या भारतातल्या संविधानाला ऐकत नाही, कायदेव्यवस्थेला ऐकत नाही, कायदेमंडळाला त्यांनी अगदी विकत घेऊन टाकलेलं आहे. अशा वातावरणात आपण वावरतो आहोत आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या लोकांना चिरडलं जात आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून आता गाजतो आहे आणि म्हणून जगभरामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत ते बौद्ध राष्ट्र या संदर्भानं सरकारवरती दबाव आणतील आणि सरकारवर दबाव आणल्यामुळं सरकार या संदर्भानं त्याची कॉग्निझन घेईल आणि निश्चितच महाबोधी महाविहार मुक्त होईल. कि जो आज हम लोगों ने इतनी सारी बात की और संविधान के प्रस्तावना पर बात की जिसमें उपासना की स्वतंत्रता की बात हो रही है, तो उपासना की स्वतंत्रता के लिए हम लगातार इतने सालों से अपने संवैधानिक अधिकार की मांग कर रहे हैं। ये कहीं भी नहीं होगा कि किसी और समूह को, समुदाय को इस तरह से किसी और का उपास्य स्थल प्रदान कर दिया जाए। केवल अपने उपासना स्थल को इतने लंबे अरसे से जो लगातार मांगा जा रहा है, मुझे लगता है न केवल बिहार की सरकार बल्कि केंद्र सरकार को भी उचित हस्तक्षेप करने की तत्काल आवश्यकता है। लेकिन अभी ये मुद्दा संसद के अंदर भी काफ़ी चर्चा हो चुकी है और विधानसभा में भी हो चुकी है, फिर भी गवर्नमेंट इसके ऊपर में कोई कुछ करने के लिए तैयार नहीं, कुछ हो नहीं रहा है। इसका क्या मतलब समझे? इसका यही मतलब है कि इनको लगता है कि हम उपेक्षा कर देंगे, सरकार इसकी उपेक्षा करेगी और आम जनता इसको बर्दाश्त करेगी, तो शायद अब वो स्थितियाँ नहीं हैं। इसलिए आंदोलन ने पूरा जोर पकड़ा है और न केवल भारत बल्कि अन्य देशों से भी हमारे समर्थन में लगातार आवाज़ आ रही है और ये जनतांत्रिक आवाज़ है। सरकार इसकी उपेक्षा फिर कब तक करेगी? पर इसी तरह से अगर चलता रहेगा तो आपको क्या लगता है कि इसका देश के अंदर में क्या प्रभाव पड़ेगा? आंदोलन तेज होगा, पूरे वैश्विक समुदाय की तरफ से हम इसको उठाने का और प्रयास, हालांकि ये चल रहा है, पर तब भी लेटर्स जो हैं वो प्रधानमंत्री और राष्ट्रपति को लिखे जाएंगे और उसका एक इम्पैक्ट पड़ेगा। हमारे पास तो जनतांत्रिक अधिकार ही है अपनी बातों को रखने के लिए, हम उसका पूरा इस्तेमाल करेंगे। प्रत्येक राज्यों में आंदोलन होने लगे हैं। हम अपने राज्यों के जिलों के माध्यम से भी कलेक्टर को लेटर दे करके मैं समझती हूँ कि अपनी मांग को रखना चाहिए। आपको ऐसा लगता है कि ये सब गवर्नमेंट अपने आंदोलन को दबाने की कोशिश कर रही है? उपेक्षा दबाने का ही एक तरीका है, जो उपेक्षा हो रही है ये दबाने का तरीका है, लेकिन वैश्विक परिदृश्य में इसकी आवाज़ उठ रही है। उपेक्षा से काम नहीं चलेगा। हा कायद्याचा भाग आहे, हा काही आंदोलनाचा भाग असू नये. पण आंदोलन होत आहे, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्याशिवाय आताचं सरकार ऐकणार नाही, कारण संविधानालाही मानत नाही. सगळ्या संविधानिक ज्या शक्ती आहेत त्यांना निष्प्रभ करण्याचं काम हे सरकार करत आहे. तर अशा वेळेस आपण सगळ्यांनी एकजूट होऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. पण का अलीकडे संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा फार गाजलेला आहे आणि फार चांगल्या पद्धतीने आंदोलन चालू आहे, तरी सुद्धा हे टस से मस नाही होऊन राहिलं सरकार. याबद्दल काय होणार आपण? नाही, आता अघोषित हुकुमशाहीच चालू आहे, ज्याला अघोषित आणीबाणी म्हटलं आहे आपण काही लोकांनी. ती हुकुमशाही संवैधानिक पद्धतीने चालू आहे, संविधानाला बाजूला ठेवून चालू आहे आणि त्यामुळे हे कुणालाच ऐकणार नाही. जसं 74 लक्ष मतदार हे महाराष्ट्रात वाढले, त्याच्या तक्रारी कोर्टापर्यंत गेल्या, पण त्याच्यावर कुठलाही निर्णय लागला नाही. म्हणजे आपण मतदानाच्या माध्यमातून सरकार निवडतो, पण ते सरकारच अशा तऱ्हेने लोकशाहीला नष्ट करत असेल तर ही अवस्था फार भयावह आहे. म्हणजे भयावही आहे, तिरस्करणीय, घृणास्पद, जे घाणेरडे शब्द वापरायचे ते वापरू शकतो आपण, पण दुःखदायक आहे, वेदनादायक आहे. मला म्हणायचं आहे की आता हे जे आंदोलन चालू आहे याचे काय व्यापक परिणाम होऊ शकतात आणि आपल्या मते याच्यामध्ये आणखी काय करण्याची गरज आहे? त्यात एक गोष्ट केली पाहिजे की भारताच्या बाहेर जी बौद्ध राष्ट्र आहे त्यांनी दबाव आणला पाहिजे आणि हा युनोवर आणायला पाहिजे. कारण हे सरकार आपल्या भारतातल्या संविधानाला ऐकत नाही, कायदेव्यवस्थेला ऐकत नाही, कायदेमंडळाला त्यांनी अगदी विकत घेऊन टाकलेलं आहे.
अशा वातावरणात आपण वावरतो आहोत आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या लोकांना चिरडलं जात आहे. बौद्ध भिक्खूंना अटक होते आहे आणि शांतता मार्गाने हे आंदोलन सुरू असतानाही अटक होते आहे. तर तेव्हा एकच मार्ग आता आहे की युनोमध्ये त्याचा दबाव आणता आला पाहिजे आपल्याला. आणि जेवढी बौद्ध राष्ट्र ती प्रभावी आहेत. चीन सुद्धा बौद्ध राष्ट्र आहे, जपान आहे, श्रीलंका आहे, ब्रह्मदेश आहे, थायलंड आहे. या सगळ्या राष्ट्रांनी जर ताकद लावली तर मात्र याला यश येऊ शकतं. महाबोधी महाविहार हा बौद्धांचा अस्मितेचा प्रश्न आहे. तो त्यांच्या स्वाभिमानाशी जोडलेला प्रश्न आहे. आणि भारतामध्ये जे धर्म आहेत त्या धर्मांची जी प्रार्थनास्थळ आहे, त्या धर्मांचे जे प्रेरणास्थळ आहे ती त्यांच्या धर्माच्या अधीन असतं, त्यांच्या व्यवस्थापनामध्ये असतं. भारतामधलं जगामधलं हे एकमेव असं उदाहरण आहे की ज्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती नाही तर ते इतरांच्या हाती आहे. आणि त्यामुळं मोठा एक बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. मुळातच भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 जे आहे त्याचं उल्लंघन होत आहे. नाही, पण आता विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा उचलण्यात आलेला आहे. यावरती भरपूर घमासान झाला आहे. तरी सुद्धा हे जे सरकार आहे हे टस से मस होऊन नाही राहिले. याचा काय अर्थ समजावा आपण? महाबोधी महाविहाराचा जो प्रश्न आहे तो कधीचाच निकाली निघाला असता. कारण भारतीय संविधानामध्ये अशी भूमिका नमूद आहे की मानवी अधिकारासाठी किंवा मानवी व्यवस्थेसाठी अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या 1950च्या आधीच्या जर असतील तर त्या आपोआप नष्ट झाल्या पाहिजे, निरस्त केल्या गेल्या पाहिजे. फक्त त्याची एक घोषणा तेवढी बाकी आहे. आणि ती घोषणा कोण करू शकतं तर विधानमंडळ करू शकतं, लोकसभा राज्यसभा करू शकतं, लोकसभा करू शकतं, सर्वोच्च न्यायालय देखील करू शकतं. बस इथं प्रश्न एवढाच आहे की सरकारचा आणि व्यवस्थापन करणाऱ्या त्या संस्थांचा त्यांच्याकडेच तशी मंशा उपलब्ध नाही. बस एवढाच प्रश्न. नाही, पण देशामध्ये याचे परिणाम चुकीचे सुद्धा उमटू शकतात. सरकार याचा विचार सरकारने करायला पाहिजे. करेल का? निश्चितच महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाचा विषय हा जगभरामधला अतिशय जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून आता गाजतो आहे. आणि म्हणून जगभरामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत ते बौद्ध राष्ट्र या संदर्भानं सरकारवरती दबाव आणतील. आणि सरकारवर दबाव आणल्यामुळं सरकार या संदर्भानं त्याची कॉग्निझम घेईल आणि निश्चितच महाबोधी महाविहार मुक्त होईल याच्यात आम्ही आशावादी आहोत. तर मला सांगा, याच्यामध्ये जे चालू आहे आंदोलन फार चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये आणखी कशा प्रकारची भर पडली पाहिजे किंवा काय करता येईल आणखी? हा बौद्धांचाच प्रश्न नाही तर जे भारतीय संविधानाला मानतात, जे भारतीय संविधानामधले मूलभूत हक्क समजून घेतात आणि त्यांना असं वाटतं की भारतीय संविधानानं मानवमुक्तीचा प्रलेख जो आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. आणि मग त्या अधिकाराअंतर्गत हे जे विहार आहे हे बौद्धांचं विहार आहे. आणि म्हणून हा प्रश्न केवळ आता धार्मिक नाही तर हा संवैधानिक प्रश्न आहे. आणि म्हणून संवैधानिक प्रश्नावर जगभरातील सर्व लोक आणि ज्यांना संविधान मान्य आहे असे तमाम लोक या आंदोलनामध्ये उडी घेतील आणि हा महाबोधी महाविहाराचा प्रश्न निकाली काढतील, तो बौद्धांच्या साठी मुक्त करतील असा आशावाद आम्ही व्यक्त करतो आहे.